हॅलो नमस्कार. कसे आहात? मजेत ना? तर मजेतच राहा. तर आता सकाळी पहाटचे 4 वाजलेले आणि एवढ्या पहाटे मी कशासाठी उठले तर ते तुम्हाला नक्कीच लक्षात आलेलं असेल. तर आता जवळच स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आलेली आहे. येत्या 15 तारखेला आहे आणि त्यानिमित्त गुरुचरित्र पारायण करायचे सगळीकडे धावपळ चालू आहे आणि हे पारायणाला बसण्याची वेळ साधारण 8 का 9 तारखेला आहे. परंतु मी असंच व्हॉट्सअपवरती वाचता सहज माझ्या 8 तारखेची 5 तारीख दिसली आणि कदाचित स्वामींनी मला सुचवलं असेल की तू याच तारखेला बस आणि क्षणात दिसलं आणि मी ते अचानक वेळेवर ठरवलेलं. तर आदल्या दिवशी छान गाईला नैवेद्य वगैरे दिलेला आणि मला पारायण करायचं म्हटलं की स्वामी बरोबर ब्रह्ममुहूर्तावरती हे उठवता आणि जागही त्यावेळेला येते. आणि सकाळी छान असं सगळं आवराआवर करून घेतलं. नित्यकर्म सगळी झालेली होती आणि देवघरामध्येच पूजा मांडायची तयारी करायची होती. पारायणाला बसायचं देवघरातच बसायचं होतं. तर म्हटलं सगळी साफसफाई करून घेऊया सकाळीच आणि देवपूजा करून घेऊया, म्हणजे अजून देवघरात बसल्यावर एकदम प्रसन्न आणि छान वाटेल. आणि काही एखादा सण वार उत्सव असला की आपण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आणि एक वेगळी एनर्जी असते आपल्यामध्ये. म्हणून मग आज एक वेगळा आसन देवांसाठी टाकलेला आणि खूप सुंदर पूजा अशी छान झालेली आणि ब्रह्ममुहूर्तावरती आज योग आलेला की पूजा करण्याचा. छान अशी पूजा वगैरे झालेली आणि मग नंतर लगेच मी गुरुचरित्रचं पारायण आहे तिथेच एका कोपऱ्यामध्ये पोथीची पूजा मांडणी वगैरे केली, हळद कुंकू अक्षता. तर आपल्याला पहाटे उठायची जर सवय नसेल आणि अशा वेळेस जर तुम्हाला कधी जर उठावं लागलं तर एवढा भयानक ॲसिडिटीचा हा त्रास होतो, कारण आपल्याला उठायची सवय नसते आणि कायमस्वरूपी आपल्याला एक डेली जी रूटीन लागलेली असते ना तीच आपली बॉडीला आणि आपल्या ब्रेनला ते म्हणजे ठरवून दिलेलं असतं एक प्रकारचं की या वेळेत आपण उठतो आणि यानंतर आपल्या अशा वेगवेगळ्या काय प्रोसेस असतात किंवा नित्यकर्म जे काय असतं ते घडलं जातं. आणि आपल्या डेली रूटीनमध्ये थोडाफार जर चेंजेस झाला तर नक्कीच आपल्याला हा ॲसिडिटीचा त्रास होतो किंवा मग एक प्रकारची चिडचिड होते. तुम्ही नक्की बघा, अनुभव घेऊन बघा. तर आज उपवास, तर चतुर्थी होती. तर चतुर्थीसाठी साबुदाणा भिजत घातलेला आणि अक्षु नेमकं झोपेतून उठलेली. तर तिला काय खायचं, आज जेवण काही बनवलेलंच नव्हतं कारण चतुर्थी होती आणि मलाही उपवास होता. तर म्हणून म्हटलं चला मग मस्तपैकी आज राजगिऱ्याच्या अक्षूसाठी शिरा बनवलेला. आणि दिवसभर मुलांना सुट्टी असली की खूप बोर होतं, म्हणून त्यांना काही ना काहीतरी नवीन वस्तू मागवायच्या असतात. तर अक्षूसाठी तिने काय बघितलं मोबाईलवरती, तर हे मलाही माहिती नाही याला काय म्हणतात. तर एक तिने ब्लॉग्स साधारण 350 रुपयाचा मागवलेला आणि अक्षूला मागवलं आणि मला नाही, असं कधी होणारच नाही. म्हणून मग आधीसाठी फुटबॉल मागवलेला. त्याचं खूप बऱ्याच दिवसापासून चाललेलं होतं की मला फुटबॉल पाहिजे, पण मीच घरामध्ये खेळायला जागा नसते आणि कुठे लागला तर आपल्यालाही भीती असते, कारण घरामध्ये जागेचा आणि खेळण्याचा खूप प्रॉब्लेम येतो आणि मुलांना खाली कुणी खेळायला नसलं की मग त्या अशा वेळेस घरात खेळता. म्हणून मग मी शक्यतो टाळाटाळ करत होते. पण शेवटी जे म्हणतो ना आपण की ज्या दिवशी जी गोष्ट ठरवलेली ती गोष्ट ती नक्की घडते. त्याप्रमाणे त्याला फुटबॉल त्याला पाहिजेच होता आणि तो शेवटी त्याला तो मिळवलेलाच. तर घरीच पंप होता सायकलला हवा मारण्यासाठी, तर त्या पंपानेच त्याने छान त्या फुटबॉलला हवा भरलेली. त्याला म्हटलं थोडीशी कमीच भर, म्हणजे काय होतं की सभागती खेळता या दोघां बहीण भावामध्ये खेळण्यात जर सभागती जर लागल्या गेला तर मग अजूनच त्या दोघांची आरडाओरड होईल. म्हणून म्हटलं थोडंसं हवा ही त्यामध्ये कमीच भर. आता हे झालंय का काय रे, बंद झालं ते? पप्पाला दाखव ग. पाहिजे होते का तू? इकडून घे एकच आतला ही एक अशी मुलगी आहे जिने सेंटर मधून काढली. ठेवताना पडेल हा, नीट ठेव वरच्या वर.
खेळ. उपवास म्हटलं की काहीतरी जेवणासाठी वेगळं बनवायचा हा ठरलेला नियम. तर बनवायचं काय, तर संडेच्या दिवशी शक्यतो पनीरचीच भाजी बनवली जाते. तर छान असं कांदा टोमॅटोची पेस्ट केलेली आणि त्यामध्ये परतवलेली. तर परतवताना आज मी वेगळाच थोडासा मसाला आणलेला होता. म्हटलं ट्राय करूया. दरवेळेस आपण वेगवेगळे जर मसाले वापरले तर आपल्याला भाज्यांचीही चव कळते आणि पुढच्या वेळेस घ्यायचा की नाही हेही आपण ठरवत असतो. तर मसाला आणलेला आता साधारण 25 रुपयाची तर एक पॅकेट होतं, तर ते अख्खं मी टाकलं त्यामध्ये आणि भाजीचा कलर बघून एकदम अप्रतिम ते दिसत होती. तर म्हटलं बघूया काय होतं. तर मीठ आहे की नाही हे टेस्ट करून बघता येत नव्हतं कारण उपवास होता. तर साधारण तरी पण मी नकळत थोडंसं मीठ घातलेलं. म्हटलं जर आळणीत झालं तर आपल्याला वरून मीठ घेता येतं, पण जर खारट झालं तर त्याला आपल्याला काहीही ऑप्शन नसतं अशा वेळेस आणि काही ॲड करायला गेलं तर पाहिजे ती चव ही येत नाही. म्हणून मग थोडंसं मीठ हे कमीच घातलेलं आणि छान असे पनीर तेलामध्ये परतून घेतलेले होते. थोडेसे टोमॅटो आणि शिमला मिरचीही परतून घेतलेले होते आणि जाडे थोडेसे ठेवलेले होते, म्हणजे मोठ्या फोडी केलेल्या होत्या. तर काहीतरी वेगळं आणि एक हॉटेलचं फिलिंग यावं मुलांसाठी म्हणून मग थोडं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला. तर बघताना जी भाजी एवढी अप्रतिम वाटत होती, तर मुलांना जेवायचं होतं. तर म्हटलं चला तोपर्यंत तुम्ही दिवाबत्ती करून घ्या आणि मीही तोपर्यंत जेवण बनवते. तर छान असं सगळी तयारी झालेली. तर साधं सोपं सिंपल जेवण बनवलेलं कारण अक्षूचे पप्पा आज मीटिंगला जाणार होते, म्हणजे खूप मोठी रॅली निघणार होती. तर त्या रॅलीमध्ये ते गेलेले होते. तर आजचं नैवेद्य स्वामींसाठी आणि पोथीसाठी छान अशी चपाती आणि पनीरची भाजी बनवलेली. तर आजचा नैवेद्य खोला. बापरे, मस्त मस्त. थँक्यू. म्हणून मग तिने छान असं सुंदर एक कार्ड तिच्याच हाताने बनवलेला आणि तिला गिफ्ट केलेलं. तर सायंकाळच्या वेळेला साधारण ही सभा चालू होणार होती आणि तिथे जेवण वगैरे सगळी छान सुविधा केलेली होती. तर आम्हाला जाणं शक्य नव्हतं, परंतु अक्षूचे पप्पा या मीटिंगमध्ये गेलेले आणि खूप सुंदर म्हणजे रॅली साधारण शाळेपासून ते साधारण 2 ते 3 किलोमीटर रॅली होती आणि त्यानंतर मग सभा होती आणि जेवण होतं.